विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. तुमच्या शालेय जीवनाचा शेवट यावर्षी होईल आणि या होत असताना 10वीला तुम्हाला जो पाठ नेमला आहे मराठीसाठी, सर्व विश्वची व्हावे सुखी, हा आज आपण बघणार आहोत. डॉक्टर यशवंत पाठक लिखित ह्या पाठाचं शीर्षक राष्ट्रसंत तुकडोजी लिखित ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 20व्या ओवीतून घेतलेला आहे. पसाय म्हणजे प्रसाद हे तुम्हाला ठाऊक आहे. संतांची ही भूमिका मागण्याची जी होती ती आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे अशी ही संतांची भूमिका होती. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाही, परंतु बुडती हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, वारकरी संप्रदायातील इतर छोटे मोठे सर्व संत, तसेच संत कबीर, गुरु नानक देव, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे आणि कधीकधी गुरुकडे साकडे घातलेले आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. संत ज्ञानेश्वराचं पसायदान आपण गेली कित्येक वर्ष किंवा आपल्या जन्मापासून ऐकतो. लता मंगेशकरांच्या दीनानाथ स्वरातून हे पसायदानाचे सूर आपल्या सदैव कानी पडतात. कुठल्याही सभा समारंभाचा शेवट, कार्यक्रमांचा शेवट, धार्मिक कार्यक्रमांचा शेवट पसायदानाने होताना आपण बघतो. ह्या पसायदानाचे शब्द आपल्या जीवनात झिरपलेलेच आहे. पसाय म्हणजे प्रसाद हे मी जेव्हा तुम्हाला सांगितलं तर रेड्यामुखी वेद वदविणारा हा ज्ञानेश्वर, स्थिर भिंत चालवणारा हा ज्ञानेश्वर, जठराग्नी प्रदीप्त करून मांडगे भाजणारा हा ज्ञानेश्वर, हे चमत्कार आपल्याला ठाऊक असतात. पण एवढ्या कमी आयुष्यात अजरामर होणारी ज्ञानेश्वरी समाजाला देऊन आणि 9000 ओव्यांचं हे भाष्य संपल्यावर सर्वांसाठी कल्याणात्मक एक प्रार्थना करतो आणि त्या 9 ओव्या म्हणजे पसायदान. आणि ही एका दिवसाची भूमिका नसते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देहब्रह्म, ही स्थिती त्यांना एका दिवसात प्राप्त होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अशी ही स्थिती असते. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाला, ही स्थिती येण्यासाठी त्यांना त्यांचं आयुष्य वेचावं लागतं. आणि मग हेच संत विश्वाचा अर्थ मनी प्रकाशत असताना जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे असं म्हणत जातात. आणि तेव्हा मग रंगा येई ओ ये असं म्हणताना आणि ते होत असताना त्यांची जी भूमिका असते, विश्वरूप विश्वंभरे, कमल नयनी कमला करे, तुझे ध्यान लागो बाप रखुमा देवीवरू हो, ही स्थिती त्यांना प्राप्त होते. आणि जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळाचे नाही कोणी, ही स्थिती असताना आपल्या सर्वसामान्य लोकांचं मागणं स्वार्थासाठी असतं, आपल्यासाठी असतं. पुष्कळ ईश्वर भक्तांना हवं असतं स्वर्गसुख, पण ते आपल्यासाठी, स्वतःसाठी. आणि बऱ्याबऱ्यांना हा मोह सुटला नाही. पण संतांना मात्र हे कधीच वाटलं नाही. त्यांना जे काही हवं आहे ते आपल्या सर्व सवंगड्यांसाठी, सगळ्या आपल्या दासांसाठी. आणि ते मागत असताना यांचं मन किती मोठं होत असेल हे आपण बघितलं पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानांच्या ओवी आपल्या मनात झिरपत असताना की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, ही शृंखला आपल्या वचनातून संत नामदेवही पुढे नेतात. संत नामदेव म्हटलं की त्यांच्या कथा सर्वश्रुत आहे. म्हणजे एकदा त्यांची भाकर एका कुत्र्याने पळवली आणि ते त्याच्या मागे धावले तुपाची वाटी घेऊन. म्हणजे भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे, ही भूतदया त्यांच्या वागण्यातून अशा वेळी दिसली. आणि परमेश्वराला म्हणजे दूध पाजताना किंवा नैवेद्य जेऊ घालताना फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, हे
हे कौतुक मिळवणारा नामदेव आणि पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माघारा असं म्हणणारा नामदेव, आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी, नामा मने तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंगा असं म्हणतो. आणि हा परिपाक त्यांना अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या स्थितीतून पुढे पुढे येत जातो. हा नामदेव पंजाबपर्यंतचा प्रवास करतो. भागवत धर्माची पताका थेट पंजाबात नेतो आणि ग्रंथ गुरुसाहेब या ग्रंथात नामदेवजीची मुखबाणी कायम स्थान मिळवते. याचं कारण नामदेवांचा हा भागवत धर्माविषयीचा कळवळा आणि बाकी सर्वांच्या कल्याणाची असलेली तळमळ हे दिसते. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, ही विठ्ठलाची आरती लिहून नामदेव अमरही होतात. आता नामदेव जे मागतात, ज्ञानेश्वर जे मागतात, याचा जर आपण सामग्र्यानं विचार केला तर आपल्याला काय जाणवते की ज्ञानेश्वरांनी काय मागितलं, दुरितांचे तिमिर जावं. इकडे नामदेव काय मागतात तर अहंकाराचा वारा न लागो राजसा, नम्रता भाव जर राहिला तर सर्वांचं कल्याण होईल हे त्यांना पहिल्यांदा ठाऊक आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असं पुढं तुकाराम म्हणतात. तर विनम्रता भाव हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि तो जर माझ्या या हरीच्या दासांना जमला आणि अहंकाराचा वारा जर त्याला टाळता आला तर माझे हे सर्व विष्णुदास सुखी होतील याची खात्री नामदेवांच्या मनाला आहे. आणि म्हणून ते ईश्वराला प्रार्थना करतात की माझ्या भक्तांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको. आता हे नामदेव करतात, हे ज्ञानेश्वर करतात हे आपल्याला ठाऊक आहे. याच शृंखलेत पुढील संतही त्यांचं हे चालवताना दिसतात. शृंखलेत आपण संत एकनाथांचा विचार करूया. सर्वानुभूती भगत भाव हाची निजभक्तीचा ठाव असं म्हणणारे संत एकनाथ यांना हे तत्त्व कुठं गवसलं असेल. एकनाथांच्या जर लौकिक जीवनात आपण बघितलं तर ते एक स्थित ब्रह्म अशी व्यक्ती होती. त्यांना चिडवण्यासाठी, डिवचण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. गोदा स्नानाला ते गेले असताना कित्येकदा त्यांच्या अंगावर थुंकून त्यांना चीड आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण खूप प्रयत्न करूनही एकनाथ शेवटी चिडले नाहीतच. एक छोटंसं मूल जे खालच्या जातीतलं होतं ते जर रणरणताना त्यांना वाळवंटात दिसलं तर ते त्यांनी उचललं, कडेवर घेतलं आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवलं. आम्हाला मिळेल का एवढं सुग्रास भोजन, एवढी कुजबूज त्यांनी ऐकली आणि घरी नियोजित ब्राह्मण भोजनाला त्यांनी या लोकांची पंगत बसवली. आपण हे पाहिलं. आणि आपण हेही ऐकलं आहे की काशी ते रामेश्वर ही कावड यात्रा करताना मधल्या वाळवंटात जेव्हा त्यांना एखादं गाढव तहानेने तळमळताना दिसलं तर त्यांनी आपल्या हातची कावड त्या गाढवाच्या मुखात ओतली. कुठे शोधिशी रामेश्वरानं, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, अशी ही भावना त्यांना कुठून गवसली. आणि हे गवसत असताना, हे विश्वाचा अर्थ त्यांच्या मनी प्रकाशत असताना सर्वसामान्य लोकांसाठी मात्र त्यांनी भारुडांची रचना केली. बहुरूढ ते भारूड सर्वसामान्य लोकांना त्यांच्या अंगाने जे रुचेल, पचेल आणि त्यातून समाज प्रबोधन होईल हा प्रयत्न त्यांनी सतत केला. अग गग गग विंचू चावला हे भारूड आपण ऐकलं आहे. ह्या भारूडातून त्यांनी जी मांडणी केली आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर जे विघातक कोरडे ओढले आणि मग मितूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्री दत्त जाणं, अशी सर्वसामान्य लोकांसाठी लिहिलेली श्री दत्ताची आरती ह्या काही एकनाथांच्या देणग्या आपणाला आहेत. म्हणजे ही संत मंडळी विश्वकल्याण साधत असताना त्यांचं स्वतःच्या संसाराकडे किती दुर्लक्ष होतं हे आपण संत तुकारामांच्या याच्यातून सहज पाहू शकतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, असं लिहिणारे तुकाराम आणि विठ्ठलाची वारंवार आळवणी करणारे तुकाराम आपल्याला ठाऊक आहे. त्यांनी आपल्या अभंगातून सतत दंभावर टीका केली. देवावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाऱ्याचे काम, अधमाशी तो अधम.
नवसे पुत्र होती तर का करणे लगे पती, हा प्रश्न त्यांनी विचारला. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, ही विनम्र भूमिका त्यांना मान्य होती. आणि त्यांच्या कित्येक वचनांना सुभाषितत्व येण्याचं कारण म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, हे तुकाराम सहजतेनं लोकांच्या भाषेतून जेव्हा आपणाला सांगतात तेव्हा तुकाराम विषयीचा जिव्हाळा आपल्या मनात वाढतो. ज्ञानेश्वराचरणी मस्तक असो दीन रजनी, अशी भूमिका येते. कारण की ज्ञानेश्वरांजवळ आपण नतमस्तक होतो, पण तुकारामांची आपल्याला गळाभेट घ्यावीशी वाटते. याचं कारण हे आहे की तुकारामांचे शब्द आपणाला आपले वाटतात. हे तुकाराम पसायदान मागताना हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका मने गर्भवाशी, सुखे घालावे आमासी, असं म्हणतात. आता ही भूमिका घेत असताना तुकारामांना आलेले आयुष्यातील अनुभव म्हणजे बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे कृपा केली, हे ते म्हणतात. आणि दुष्काळानं माझ्यावर कृपाच केली हे ते आपणाला सांगतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात दुष्काळ आला होता, तो त्यांनी पचवला होता. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, असं सांगून शिवाजी महाराजांच्या सेवकांना ते त्यांचा नजराना परत घेऊन जाण्यास सांगतात. म्हणजे त्यांनी अशी काही गोष्ट स्वीकारलीच नाही की जी मला नको आहे, ते त्यांनी स्पष्टपणे नाही म्हटली. फोडिले भांडार धन्याचा हा माल, एकतर ते अभंग लिहिण्याच्या संदर्भात म्हणतात आणि पुढं ते म्हणतात की आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे. आता हे करत असताना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित साध्य करा, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग पावे. आता हे जे त्यांच्या आयुष्यातील ध्येय आहे ते साध्य करत असताना त्यांनी आपणाला जे जे दिलं, वेळोवेळी दिलं, प्रसंगोप्रसंगी दिलं, आणि मग हाच माणूस सगळ्यांच्या कल्याणाच्या भावनेने जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे सांगून गेला. दया करणे दे पुत्राशी, तोची दासा आणि दाशी, ही भूमिका त्यांनी मांडली. आणि मग तुकाराम एवढं अल्प आयुष्य लाभूनही आपल्या ठिकाणी आपल्या नजरेत अमर झाले. संत रामदास हीच शृंखला चालवतात. त्यांच्या आयुष्यात लहानपणी त्यांची आई त्यांना जेव्हा विचारते, बेटा नारायण काय करतो आहेस तू इकडे लपून, ते एका कपाटात किंवा एका संदुकात लपले. आणि त्यांच्या आईने त्यांना जेव्हा विचारलं काय करतो आहेस नारायण, तर आई चिंता वाहतो विश्वाची. लहानपणी विश्वाची चिंता वाहणारा हा नारायण पुढे मोठा होतो, त्याचा रामदास होतो आणि पुढे समर्थ रामदास होतो. भावी महाराष्ट्र स्वराज्य, हिंदवी स्वराज्य त्यांच्या नजरेत येतं आणि ते उभं राहताना मुघल साम्राज्याचा धिक्कार करताना किंवा मुघल साम्राज्य आपल्याला नेस्तनभूत करायचं हे स्वप्न पाहतात. आनंदवन भुवनी हे स्वप्न पाहताना ते सक्षम महाराष्ट्र उभा राहावा, बलोपासना व्हावी, इथल्या मावळ्यांनी आपलं शरीर कमवावं म्हणून जागोजाग आखाडे तयार करतात, हनुमंतांची मंदिरे जागोजाग स्थापन करतात. आणि मग समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा आशावाद ते आपल्या अनुनयांमध्ये निर्माण करतात. आता हा अनुनय आणि हा आशावाद निर्माण करताना ते कल्याणकरी देवराया, जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी, अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी, कठीण त्यावरी कठीण झाले, आता न दिसे उरी, कुठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी, दासवने आम्ही केले, पावलो दयेसी नाही जरी. ही भूमिका ते मांडतात. आणि सर्वसामान्यांना हा मार्गकडे त्यांनी कसं नेलं, तर सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची अशी गणेशाची आरती त्यांनी रचली. लवथवती विक्राळा ब्रह्मांडा माळा त्यांनी लिहिलं आणि सर्वसामान्य प्रापंचिकांना त्यांनी या आपल्या साधनेकडे आकृष्ट केलं. आणि ते आकृष्ट झाल्यावर त्यांना
बलोपासनेची महती सांगितली आणि शिवाजींसाठी महाराष्ट्र तयार करून ठेवला. चिंता वाहतो विश्वाची म्हणणारा हा माणूस वेळीच सावधान होतो. लग्नाच्या बोहल्यावरून पळून जातो आणि आयुष्यभर कायम सावध राहतो आणि ते स्वतः सावध राहताना इतरांना वेळोवेळी जागोजाग सावध कसा करत जातो हे आपण त्यांच्या चरित्रातून पाहिलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. हे प्राचीन काळातले 5 संत आपण बघितल्यावर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास आपल्याला आधुनिक काळातील 2 मूर्ती बघायच्या आहेत. त्यातील एक वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. गाडगे बाबा म्हणजे चिंध्यांचं सदरा शर्ट, साध्या भुसा वेश, वरती एक डोक्यावर खापर, हाती झाडू किंवा खराटा आणि ते निघाले आहे सगळीकडे स्वच्छता करायला. कोरोनासारख्या आजाराच्या काळात स्वच्छतेचं महत्त्व सरकार ओरडून सांगत असताना इतक्या वर्षाआधी गाडगेबाबांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला होता आणि त्या स्वच्छतेच्या ध्यासातून ते गावोगाव जात पहिल्यांदा ते गाव झाडून स्वच्छ करत आणि सायंकाळी त्या गावासमोर कीर्तन करत. खूप न शिकलेला हा माणूस जगाला जे काही देऊन गेला. त्या गाडगे महाराजांचं सतत नेहमी म्हणायचं म्हणजे त्यांचं एक आवडतं भजन होतं, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, कुणी न राहावे खुळे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, त्यासाठी ही झिजते वाणी, मी जातीचा धोबी देवा, धुळीनं कपडा मळलेला. आणि ते आपल्या भजनातून साध्यासुध्या कीर्तनातून स्वच्छतेचं आणि शिक्षणाचं महत्त्व नेहमी प्रतिपादित करत राहिले. नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोची खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने युक्तीने सुखी व्हावे, असं त्यांचं म्हणणं होतं. वारंवार तुम्ही जे धर्मविधी करता, तेरवी, वाढदिवस, लग्न आणि अनेक समारंभ, त्यासाठी तुम्ही शेती विकता, जमीन जुमला विकता, सोनं नाणं गहाण टाकता. ते न करता सोनं गहाण टाका. भले तर तुम्ही नवीन पातळ किंवा धोतर घेऊ नका, पण मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका. ही भूमिका ते जेव्हा करतात त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग मला आठवतो. त्यांचे मित्र आणि ते मासळ्या धरण्यासाठी नदीच्या प्रवाहात जातात. त्यांचे भोई समाजाचे मित्र त्यांना ते मासळ्या धरून देतात आणि हे मात्र टोपलीत जमा करण्याऐवजी एक एक मासा त्यांचा डोळा चुकून नदीच्या प्रवाहात सोडत राहतात. सायंकाळ झाल्यावर मासे किती झाले हे जे मित्र बघतात आणि त्यात एकही मासा दिसत नाही आणि डेबूला विचारतात, कुठे गेले रे? तर म्हणे ते तडफडत होते, मला ते पाहवलं नाही आणि मी ते नदीच्या पात्रात सोडून दिले. असा भूतदयेचा पाझर यांच्या अंगी असतो. चिमण्यांनी सुखरूप पाणी प्यावं म्हणून अंगणातील घरांच्या झाडांच्या फांद्यांवर ते चिमण्यांसाठी पाण्याचे डबके बांधतात. आणि हा माणूस जेव्हा त्यांना बोकड कापताना यात्रेमध्ये ऋणमोचनच्या किंवा अन्यत्र दिसतात तेव्हा स्वतःची मान त्या सूर्यासमोर करून म्हणतात की मला कापा असं. आणि ज्या धारणेने तुकारामांनी पाखंडांचा धिक्कार केला तसा गाडगेबाबांनी अति तीव्रतेने धिक्कार केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून गाडगेबाबा जरी चिंध्यांचा वेश घालत असले आणि साधेसुधे राहत असले तरी त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली ती आपण अंगीकारली पाहिजे. याच शृंखलेत आपण पाहूया संत तुकडोजी महाराजांची शिकवण. संत तुकडोजी महाराजांची शिकवण आणि जे मी म्हटलं की तुमच्या पाठाचं शीर्षक हे विश्वची व्हावे सुखी हे त्यांच्या ग्रामगीतेतून आहे. ग्राम निर्माण कला ते मांडतात. गावातील लोकांनी आदर्श ग्राम कसं करावं हे ते सांगतात. आणि असं सांगणारा हा माणूस, अरे रिकामा कशाला फिरतं, तुझं गावचं नाही का तीर्थ, गावी राहती गरीब उपवासी, अन्नछत्र लावी तो शिकाशी, गावी गरिबांची घरटी ही मोडली, तू तीर्थास मंदिरे जोडली, हे दान नव्हे का व्यर्थ, अरे रिकामा कशाला फिरतं, असं म्हणतात. आणि गाडगे महाराज आणि यांच्यामध्ये जे साम्य आपल्याला दिसतं, गाडगेबाबाही हाच प्रयत्न सतत करताना दिसले आणि तुकडोजी तोच प्रयत्न करताना दिसले. त्यांचं एक हिंदी भजन आहे, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा, आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. त्यात ते शेवटी म्हणतात, है विश्वयोग इसका विश्वात्मदेव इसका, है शिस्त का रंगीला मंदिर यह हमारा. म्हणजे सगळ्यांसाठी. आणि एका अभंगात म्हणजे एका प्रार्थनेत, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे, यात ते म्हणतात, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंदका मनी ही सत्य न्याय वसुदे देवरची असा दे.
नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे, देवरची असादे. म्हणजे असं मागणं मागताना मात्र जेव्हा राष्ट्रासाठी गरज पडते, 1962चं चीन आक्रमण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 16 डिसेंबर 62 साली सेवाग्राम आश्रमात एक परिषद भरली. भारतभरातील सगळे मोठमोठे नेते तिथे आले आणि त्यांना चिंता वाटू लागली की अहिंसेचं तत्त्व गांधीजींचं विलयाला जाईल की काय, शांतीचं तत्त्व गांधीजींचं विलयाला जाईल की काय. पण या चर्चेत जेव्हा राष्ट्रसंतांनी आपलं परखड मतप्रतिपादन सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की शत्रू छातीवर बसला असताना अहिंसेची भाषा आणि शांतीची भाषा शोभून दिसत नाही, आपण सर्वांनी उठलं पाहिजे आणि चीनचा प्रतिकार करण्यासाठी धडाडून पेटून उठून आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि आपण देशाच्या बाजूने उभं राहिले पाहिजे. ती परिषद लगेच संपून ते सतत पुढचे 15-16 दिवस भारताच्या सीमेवर सैनिकांचं मनोबल वाढवत राहिले. आणि त्यांना जर यांची फौज दिसली शिखांची, तर ते म्हणाले की हे गुरु गोविंद साहेबजी की फौज आहे. त्यांना जर मराठा बटालियन दिसली तर हे शिवाजीचे योद्धे आहे, असं सांगत ते सैनिकांचं मनोबल वाढवत राहिले आणि पुढं मग आपण चीनचं आक्रमण थोपवू शकलो, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आता हे सर्व करत असताना हे जे मी आधी म्हटलं की विश्वकल्याण यांच्या मनात सतत असतं आणि जगाच्या कल्याणा हे झिजत असतात. चंदन ज्याप्रकारे स्वतःला घासून घेतं आणि इतर विश्व सुगंधित करतं, तशी ही संतांची जीवनधारणा आहे. हे विश्वाची माझे घरं या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांची वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. आपल्याला भासतं की आपण माणसं जवळ आलो आहोत, पण ते मात्र खरं नाही. गाव ते जग या स्तरावर माणसाला माणूस भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला जावा. माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हा विचार आज आपण आजच्या या प्रसंगी बघितला. मित्र हो, सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेले चिरंजीव प्रार्थना. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, तो समूहप्रिय प्राणी आहे. त्याला संवादाची नितांत गरज असते. तो तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुनाशी. हे जरी खरे असले तरी माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे आणि संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी ती आचरणातही आणली. म्हणजे आपल्याजवळ असलेली एक पोळी स्वतः खाणे ही विकृती, अर्धी दुसऱ्याला देणे ही आपली संस्कृती आहे. असं जर आपण देत राहिलो आणि विनम्रता भाव बाळगत राहिलो तरच आपल्या जीवनाचं यश आपण मिळवू शकतो. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे जग फार जवळ आलं आहे असं आपल्याला दिसतं. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात म्हणजे आजपासून 700 वर्ष आधी हे विश्वची माझे घरं ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. अनेकविध विज्ञानाचे शोध आपण लावले आणि आपण मोजक्या तासात जगाच्या या टोकावरून त्या टोकावर विमानाद्वारे भरारी घेतो आणि पोहोचतो देखील. पण एवढं देखील होऊनही आपण एकमेकांपासून विसंवादी कसे झालो, एकमेकांपासून दूर कसे झालो आणि दिवसेंदिवस जर ही प्रक्रिया वाढीला लागली आणि माणूस जर असाच तुटत गेला तर मग मात्र विश्वकल्याणाची ही विश्वकल्याणाची ही तळमळ संतांना अभिप्रेत भंगून जाईल. म्हणून माणूस माणसाजवळ आला पाहिजे, तो एक संघ राहिला पाहिजे. यासाठी असा माणूस जपण्यासाठी मन सुसंस्कृत पाहिजे आणि मन जर सुसंस्कृत पाहिजे तर मन प्रसन्न पाहिजे. मन प्रसन्न नाही राहिलं तर राक्षसी वृत्ती निर्माण होईल, ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेली कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, मान्य, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी आपलं याकडे लक्ष वेधलं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुल्याची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. म्हणून आपलं मन हे आपल्याला सर्व सिद्धीकडे नेणारं आणि जीवनातील यशाकडे नेणारं मार्ग आहे. म्हणून मन आपण शाबूत ठेवलं पाहिजे. निसर्गातली उदाहरणं जर आपण पाहिली तर वडाचं झाड सदैव नम्र असतं. ते लावणाऱ्याला सावली देतं, तसंच ते तोडणाऱ्यालाही सावली देतं.
नदी गाईला देखील पाणी पाजते, वाघाला देखील पाणी पाजते. आणि हे निसर्ग जसा सर्वाभूती सारखा, म्हणजे सूर्य चंद्र गरिबाला आणि राजाला सारखाच प्रकाश देतात, ते आपले परकेपणा करत नाही. तसं जर माणूस ज्या दिवशी निसर्गाकडून या छोट्या छोट्या गोष्टी शिकला, पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे जातात, मागचे मागं विसरतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने सोसत जातो. आणि संतांचाही संदेश तोच असतो की संत तेने व्हावे, जग बोलणे सोसावे. विश्व झालेसी वन्नी, आपण सुखे व्हावे पाणी. विश्व पटब्रह्म दोडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या अभंगात छोटी मुक्ताई जेव्हा ज्ञानेश्वराला सांगते की आपण आपला राग विसरला पाहिजे आणि सर्वभूती कवळवळा बाळगला पाहिजे. ही जर आठवण आपण कायम ठेवली, आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले आणि आपल्या कामातच जर आपला देव मानला, परमेश्वर करपिला, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. कोणतंही काम करताना हे कनिष्ठ दर्जाचं, हे श्रेष्ठ दर्जाचं असं जर आपण कल्पिलं, तर मग मात्र तिथे वितंडवाद संभवतो. म्हणून आनंदी जगण्याचे आणि सुखी जगण्याचे जर सूत्र काही आहे, तर स्वतः जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार व्हावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होतो, सुखी होतो. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. हे जर आपण उमवून घेतले, तर मग मात्र आपण संतांची शिकवण अंगी बांधली. पण आपण मोबाईल जवळ घेतले, पण एकाशी बोलत नाही, शेजारी शेजाऱ्यांशी बोलत नाही. आणि हा जो दुभंग झालेला माणूस माणसाचा कोणी न राहिलेला, पशुतुल्य माणसाच्या जगण्यात अर्थ नाही. म्हणून जी बहिणाबाईंची इकडे शिकवण आहे की माणसा कधी होशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानुस. आणि मग ह्या संतांच्या शिकवणीतील हे पसायदानं, हे मागणं आधुनिक कवींमध्ये जेव्हा झिरपतं. बासी मर्ढेकरांचं उदाहरण, भंगू दे काठिण्य माझे, आमलं जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुगरारी. काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. या शब्दात उमटते. आणि तेच शब्द म देशपांडे मांडताना म्हणतात, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान, सारी मने कळो यावी, असा लाभावा जिवाळा, पाषाणाची फुले व्हावी. सारे काही देता यावे, श्रेय राहू नये हाती, यावी लाविता कपाळी, भक्ती भावनेने माती. फक्त मोठी असो छाती, दुःख सारे मापायाला, गळो लाज गळो खंत, काही नको झाकायला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल, आयुष्यात मोठं यश मिळवाल, पण संतांची ही शिकवण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, हे तुम्ही विसरणार नाही, असं आश्वासन मला यावेळी तुमच्याकडून पाहिजे तुमच्या भावी जीवनासाठी. आणि तुम्ही जे कोणते यशाचे शिखर आयुष्यात सर करणार आहात, त्या सर्वांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्र, नमस्कार.